नमस्कार, खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज करणार आहे गोबी मंचुरियन। त्यासाठी मी इथे 1 पाव एवढी गोबी घेतलेली आहे। गोबी मी कापून घेतलेली आहे। गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून आता उकळून घेणार आहे। 10 मिनिटे मस्त उकळून घेतल्यानंतर आता पूर्ण गोबी मी काढून घेणार आहे। गोबी थंड होईपर्यंत आपल्याला इथे एक मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाणी घालून मस्त पातळसर याचं बॅटर तयार करून घेणार आहे। आता हे पातळसर तयार केलेलं पीठ आपल्याला पूर्ण गोबीला लावून घ्यायचं आहे। कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। आता जे बॅटर लावलेली गोबी आहे ती आपल्याला इथं तळून घ्यायची आहे। फ्लावर आपल्याला आलटून पालटून मस्त तळून घ्यायची आहे। फ्लावर तळून झालेली आहे, मी इथं काढून घेत आहे। इथे सर्व कोबी तळून झाल्यावर परत कढईला तेल गरम केलेलं आहे। बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, शिमला मिरची, लांब पातळ कट केलेली कोबी घालून मस्त परतून घेणार आहे। सर्व मस्त परतून झाल्यानंतर अर्धा चमचा मिरी पूड, 2 चमचे टोमॅटो सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस, अर्धा चमचा विनेगर घालून मस्त याला आता परतून घेणार आहे। इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। पाणी टाकून याची मस्त स्लरी करून घ्यायची आहे आणि हे आता आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे। अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। चिमूटभर इथं मी ऑरेंज फूड कलर घातलेला आहे। इथे मस्त उकळी आलेली आहे ग्रेव्हीला। आता आपण तळलेली गोबी इथं घालून देऊ। थोडा वेळ मस्त परतून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तयार आहे आपलं गोबी मंचुरियन। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।